त्यानंतर गावखेड्यातील बातम्यांचा घेऊयात धांडोळा, गाव तिथे माझामधून। गोंदियाच्या हिराटोला गावातील मनोहरभाई पटेल कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 111 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। 2013 मध्ये 111 विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात प्रवेश मिळाला। संचालकांनी विद्यार्थी पटसंख्या भरून काढण्यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचं आमिष दाखवत विद्यार्थ्यांना अर्धा प्रवेश शुल्क आकारला। मात्र शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांकडून 3 वर्षाची फीची मागणी करण्यात आली। फी भरली नाही तर परीक्षेत नापास करण्याची धमकी देण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। नागपूरच्या रहाटे चौकाजवळ पिसाळलेल्या वळूला पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी क्रूरतेने त्याला मारहाण केली। पिसाळलेला वळू एका युवकाच्या अंगावर धावून गेला। त्याला पकडण्यासाठी कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र वळूला ट्रॅक्टरमध्ये बसवण्यासाठी त्याचा छळ करण्यात आला। वाशिम शहरातल्या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय युवकानं 5 वर्षाच्या बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। आरोपी गणेश म्हणजेच पवन मंत्री असे आरोपीचं नाव आहे। मुलाच्या आईच्या लक्षात हा सगळा प्रकार आल्यानंतर तिनं पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतलंय। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात 9वीत शिकणाऱ्या मुलीला परीक्षेदरम्यान पोलीस संरक्षण देण्याचे आदेश औरंगाबाद न्यायालयाने दिलेत। मुलीला गावगुंडांकडून त्रास होत होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र गुन्हा रद्द व्हावा यासाठी 4 आरोपींपैकी एकानं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली। यावरील सुनावणीवेळी मुलीला संरक्षण देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। बेळगावातील कुडचीतील कलमेश्वर, बसवेश्वर आणि ब्रह्मलिंग यात्रेला सुरुवात झाली। यावेळी इंगळ्यांच्या कार्यक्रमाला मंदिर परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली। पालखीसह भाविकांनी इंगळ्या पार केल्या। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात पूजा साहित्याची दुकानं थाटण्यात आली आहेत। नागपुरात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांचीच बॅग लुटण्याचा प्रकार घडला। विशेष म्हणजे पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातच हा प्रकार घडला। रविचंद्र मासिरकर या 60 वर्षीय वृद्धांची 1.5 लाख रुपये असलेली बॅग बाईकवरून आलेल्या 2 लुटारूंनी हिसकावली। लुटारूंचा शोध सुरू आहे, मात्र पोलीस अधिकाऱ्याचे वडीलही सुरक्षित नाहीत अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे। अमरावतीत एका मुलीनं आपल्या आई, आजी आणि प्रियकरासमोर धावत्या ट्रक समोर उडी मारून आत्महत्या केली। अमरावतीतील गुरुकुंज मोजरी इथल्या बसस्थानकासमोर ही घटना घडली। नूतन साबळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव असून ती 18 वर्षांची होती। प्रेम प्रकरणाच्या वादावरून मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे। अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी पाकिटमारांनी चांगलाच हात साफ केला। चक्क जिल्हा परिषदेच्या निवडणूक सभागृहातच भुरट्यांनी पाकिटावर डल्ला मारला। शिर्डीच्या योगेश जपे यांच्या पाकिटातील 40,000 रुपयांवर चोरट्यांनी हात साफ केला। या प्रकरणी जमानं पाकिटमार कलीम जमीर शेखला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला। नाशिकमध्ये टोईंग कॉन्ट्रॅक्टर आणि वाहतूक शाखेविरोधात सरकारवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। सैन्यात कार्यरत असलेल्या मनोहर पाटील यांची दुचाकी टोईंग करून उचलण्यात आली। दुचाकी सोडवण्यासाठी नियमानुसार पाटील यांनी 270 रुपयांचा दंड भरला, मात्र त्यांच्या दुचाकीचं साईड पॅनल तुटलं होतं। या संदर्भात विचारणा केल्यानंतर टोईंग कॉन्ट्रॅक्टर आणि वाहतूक पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली। या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सोलापुरात शाळेच्या इमारतीवरून पडल्यानं 10वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली। परीक्षा संपल्यानंतर बाहेर जात असताना ही विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि यासोबतच तिला गंभीर दुखापत सुद्धा झाली आणि यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिला परीक्षेचा पेपर कठीण गेल्यानं तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज वर्तवला जातोय। पुणे बंगळुरू महामार्गावरील ट्रक चालकांना लुटणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली। गाडी खराब झाली असा बनाव करून सातारा, अहमदनगर, सांगली जिल्ह्यातील महामार्गावर ट्रक अडवून त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम लुटली जात होती। दरम्यान गुन्हे अन्वेषण विभागानं सापळा रचून 6 जणांना अटक केली। आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे। साताऱ्यात एका व्यक्तीनं शेतकरी कर्जमाफीसाठी थेट शोले स्टाईल आंदोलन केलं। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजाच्या खांबावर चढून विजय जाधवनं आंदोलन केलं। शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करा, अन्यथा आत्मदहन करतो असा इशाराच आंदोलकांना दिला। शेवटी पोलिसांना त्याची समजूत काढण्यात यश आलं आणि विजय खाली उतरला। वर्धा जिल्ह्यातल्या सुमारे 400 शेतकऱ्यांना कापसाच्या विक्रीचे थकीत पैसे 2 वर्षांपासून न मिळाल्यानं त्यांनी सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन केलं। पुढच्या काही दिवसात हे थकीत पैसे परत न मिळाल्यास आपण तीव्र आंदोलन करू असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला। वर्ध्यात एसटी चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं।
गाडेगाव आरवी बस चालक रामचंद्र उईके यांना राजू गिरी नामक व्यक्तीनं मंगळवारी मारहाण केली होती। या विरोधात अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महाबळेश्वरला नव्यानं बांधल्या जाणाऱ्या वाहनतळाच्या नावावरून गेले काही दिवस महाबळेश्वरमध्ये तणावाचं वातावरण आहे। खासदार उदयनराजेंनी एका रात्रीत या वाहनतळाला छत्रपती संभाजीराजे वाहनतळ हे नाव दिलं होतं। मात्र त्यावेळी प्रशासनाला काहीही कळवण्यात न आल्यानं नगरपालिकेच्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव निश्चित करण्यात आलं। मात्र याला संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं विरोध केला। वाशिम शहरातल्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय युवकानं 5 वर्षाच्या बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। खेळ खेळण्याच्या बहाण्यानं शेजारच्या नराधमानं मुलीला खोलीत नेलं आणि त्याच्यावर अत्याचार केला। मुलीच्या आईच्या प्रकार लक्षात आल्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि यानंतर पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतला। भंडारा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून घरफोड्या करत दहशत पसरवणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक केली गेली आहे। या दोन्ही चोरट्यांकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हे शाखेनं नागपुरातून देवराम वर्मा आणि नितीन बुटकेला अटक केली। यवतमाळच्या किन्ही गावात रस्त्यानं जाणारा अवजड ट्रेलर घरांमध्ये घुसल्यानं मोठं नुकसान झालं। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रेलर थेट घरांमध्ये घुसला, ज्यात 8 जनावरं चिरडली गेली असून एक महिला आणि एक मुलगी जखमी झाली आहे। भंडाऱ्यातील पवनी नगर परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी माधुरी मडवींना कर थकबाकी करणाऱ्या विभागावर धडक कारवाई केली। पवनी स्टेशन वीज वितरण कार्यालय आणि पाटबंधारे विभागाला सील ठोकलं। दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीमुळे अवघ्या 2 तासातच पोलीस स्टेशनचं सील काढण्यात आलं।